अकोल्याचे ज्येष्ठ नेते विजय मलोकारांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मालोकरांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे। मालोकरांच्या या पक्षप्रवेशामुळे अकोल्यामधील भाजप पक्षाला धक्का बसलाय। अकोल्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। गेल्या महिन्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे। आपली संधी त्यांनी काळी विद्या करून फिरवली असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केलेला आहे। तसंच आरएसएस जिथे जातं तिथे पोखरायला लागतं अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये बॅनर्स लागलेले आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचा मजकूर त्यांनी यावर लिहिलेला आहे। सध्या या बॅनरची राज्यभरात चर्चा आहे। भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करूया अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य अभिनेता सोलापूरकर यांनी केलेलं होतं। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला। सोलापुरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आक्रमक झालेत। रुग्णालयाचं काम मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तसंच त्यांना खडसावलं सुद्धा आहे। मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे। 8 महिने काम बंद राहिलं। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आणि त्यांच्या गटाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। अमरावती जिल्हा बँकेतील 14 तारखेच्या अविश्वास सभेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। बच्चू कडू यांच्या गटाच्या संचालकांना अपात्र ठरवण्यासाठी हायकोर्टाच्या निकालानंतर सहकार विभागानं सभा बोलावली होती। स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट सुरू करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। यामधून राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली। महापुरुषांबद्दल बोलताना भान ठेवा, तसंच राज्य सरकार याबद्दल कठोर कारवाई करेल असंही त्यांनी म्हटलंय। परभणीच्या पोलिसांना माफ करावं असं मोठं विधान आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे। तसंच गुन्हे दाखल करण्याचा आग्रह करू नका असंही आवाहन त्यांनी लॉंग मार्चमध्ये आंदोलकांना केलंय। आपल्याकडे एकनिष्ठ आहे, आपण वेगळा पक्ष कशाला काढू असं सवाल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलाय। काल नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा पाहायला मिळते। वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्याच्या बदलत्या स्थितीमुळे हवेचा खालावलेला दर्जा सुधारत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत गेलाय। कल्याणमधील निर्जे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे शिळफाटा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। निर्जे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 फेब्रुवारीपासून शिळफाटा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होता। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। त्यासाठी चाळी सध्या रिक्त केल्या जात आहेत। दरम्यान डिसेंबरपर्यंत घरांचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरामध्ये 7 ठिकाणी व्यापारी केंद्र उभारली जाणार आहेत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याचा आराखडा तयार केलाय। यामध्ये बीकेसी, वडाळा, खारघर, वरळी, बोईसर, विरार आणि गोरेगाव फिल्म सिटी या परिसरामध्ये ही 7 केंद्र उभारली जातील। बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकावर 10 हेक्टर जागेवर मिक्स यूज पद्धतीनं विकास केला जाणार आहे। यामध्ये रिव्हरफ्रंट, रिटेल आणि रेसिडेन्शियल जागा तयार केल्या जातील। त्यासाठीचा आराखडा MMRDAनं तयार केला आहे।
नवी मुंबईच्या विमानतळाजवळ एरो सिटी विकसित केली जाणार आहे आणि त्यासाठी 270 हेक्टर जागेचा वापर होणार आहे। यामध्ये 5 स्टार हॉटेल, मनोरंजन केंद्र तसंच समुद्राजवळ बंदरही उभारलं जाईल। कुर्ला आणि वरळीमधील 17 हेक्टर जागेचा विकास केला जाणार आहे। कुर्ल्यामधील 10.5 हेक्टर तर वरळीमधल्या 6.5 हेक्टर जमिनीवर हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि मनोरंजन तसंच रहिवासी व्यावसायिक जागांचा समावेश आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कचेडी घाटाचं दोन्ही भुयारी मार्ग हे लवकरच सुरू होणार आहेत। 26 जानेवारीला हे भुयारी मार्ग सुरू होणार होते, मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे आता 15 दिवसांनंतर हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे। यामुळे पोलादपूर खेड हे 1.5 तासाचं अंतर 45 मिनिटांमध्ये कापता येणार आहे। मुंबईमध्ये कोणत्याही पुलाची उभारणी करताना रेल्वे, बेस्ट आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय आणि सुसंवाद असावा असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले आहेत। गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाळ पूल या रेल्वे पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीसाठी खुले करावेत असे निर्देशही त्यांनी दिलेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 70% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। राज्यातील 138 मोठी धरणं आहेत, यामध्ये सरासरी 69% पाणीसाठा आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीमधील बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवलंय। सांगलीच्या बुदगाव इथल्या 100हून अधिक शेतकऱ्यांचे टिकाऊ जमीन क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे। यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पंढरपुरातील नातेपुते नगरपंचायतीनं तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे या संदर्भातली मागणी केली आहे। नागरिकांना विश्वासात न घेता आराखडा तयार केल्यामुळे हा आराखडा रद्द केला जावा अशी मागणी होते। सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 6 महिन्यांमध्ये मोठा प्रकल्प उभारू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। त्याचबरोबर सांगलीमध्ये हळदीचा उपकेंद्र सुद्धा उभारलं जाईल अशी घोषणाही त्यांनी केली। मुंबईमध्ये पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहे। नद्या आणि तलावांमध्ये सांडपाणी मिसळू नये यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी हा आराखडा तयार केला जाणार आहे। त्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे। जालन्यामधील तळणी गावातील भारतीय सैन्य दलातून दिगंबर सरकटे हे सेवानिवृत्त होऊन गावी परतले। यावेळी गावकऱ्यांनी त्यांची गावातून घोड्यावरून जंगी मिरवणूक काढली, त्यांचं स्वागत सुद्धा केलं। ते भारतीय सैन्य दलातील आयबी विभागात कार्यरत होते। वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे। शाळेतील 68 विद्यार्थी NMMS या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, त्यामुळे शाळेचा बहुमान वाढलेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। कारखान्यातून 10,45,00,000 रुपयांचं नियमबाह्य ॲडव्हान्स वाटप केल्याचा माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आलाय। 15 दिवसांमध्ये या संदर्भात स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे। धारातीर्थ मोहिमेची आज रायगड किल्ल्यावर सांगता होणार आहे। यावेळी संभाजी भिडे सर्वांना मार्गदर्शन करतील। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ इथल्या समाधीचं दर्शन घेऊन 7 फेब्रुवारीला या पदयात्रा मोहिमेला सुरुवात झाली होती। कोल्हापुरातील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनं गुरुप्रतिपदेला पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। स्वामी भक्तांच्या उपस्थितांमध्ये दिंड्यांसह हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना पालखी सोहळ्याचा लाभ देण्याचं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं। पंढरपूरमध्ये औसेकर महाराजांच्या चक्री भजनानं माघ वारीची सांगता झाली। यावेळी गुरुबाबा महाराजांना फुलांच्या माळांचा पोशाख चढवण्यात आला होता। तसंच 2 तास अभंग गात भक्त भजनामध्ये तल्लीन झाले होते। कोल्हापुरातील गेनसिद्ध मंदिर परिसराच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी देण्यात आलाय। गेनसिद्ध महाराज यांच्या कळसरोहण या समारंभामध्ये हा पार पडला। मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी निधी देण्याची घोषणा केली आहे। येवला तालुक्यातील विखर्णी इथल्या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर शेतामध्ये कोबी पिकाची लागवड केली आणि त्याला 25,000 रुपये खर्च आला। मात्र कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका निचांकी भाव मिळाल्यामुळे तो त्रस्त झाला। या शेतकऱ्यानं शेतामध्ये मेंढ्या सोडून त्यांच्या या पिकाची विल्हेवाट लावली। रायगडमध्ये यंदा भाताचं भरघोस पीक आलेलं आहे। ही हमी भावानं भात खरेदीमध्ये निराशाजनक चित्र पाहायला मिळतंय।
शासनानं चांगला दर आणि बोनस देऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत हमीभाव भात खरेदी केंद्रावर खूप कमी भात विक्रीसाठी आलेला होता। आतापर्यंत 28 केंद्रांवर 3,69,000 क्विंटल भाताची खरेदी झाली। सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सोयाबीन खरेदीला राज्यामध्ये 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या 2 नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळाले। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आपला सुद्धा विरोध असल्याचं सांगितलं। तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्ग गरजेचा असल्याची भूमिका मांडली आहे। राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। कंत्राटदारांची कोटींची देयकं थकीत आहेत, त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटामध्ये सापडले असून त्यांनी 1 मार्च पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला। दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी हा मोर्चा काढलेला आहे। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। पुणे विद्यापीठामध्ये उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। उंदरांनी घेतलेल्या चाव्यामध्ये 2 विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केलेला आहे। तसंच उंदरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। खेळ झालेला मित्रांनो, तर आमची अशी मागणी आहे। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी विशाल गवळी मनोरुग्ण नसल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी कोणतेही पुरावे त्यांना मिळालेले नाहीत अशी माहिती दिली आहे। पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय आणि इतर रुग्णालयांकडून सुद्धा ही माहिती मिळवली आहे। दौंडच्या यवतमध्ये घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकरणातील चोरट्यांकडून तब्बल 12,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खासगी जहाजावर काम करणारा धुळ्यातील तरुण बेपत्ता झालेला आहे। यश देवरे असे या तरुणाचं नाव आहे। ओमान जवळच्या समुद्रात पडून तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीने दिली आहे। मात्र या संदर्भात विचारणा केल्यावर कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याची तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे। स्वस्तामध्ये सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधील व्यापाऱ्याकडून 1.5 कोटी रुपये लुटल्याची घटना घडलेली आहे। या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचाच सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये बनावट नियुक्ती पत्र बनवणाऱ्या टोळीला अटक झालेली आहे। या टोळीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यांचं एक बनावट नियुक्ती पत्र छापून 2 जणांकडून 2.25 लाख रुपये उकळले होते। या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे, तर तिसरा आरोपी फरार आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुडा गावामध्ये 21 वर्षाच्या तरुणाला जिवंत जाळण्यात आले। तरुणाचा मृतदेह गावातील गायरान जमिनीवर आढळला। घातपात कुणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजलेलं नाही। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे।